हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जसं की मी लास्ट टाईम एक व्हिडिओ केली होती की कोणता कलर कोणत्या प्रोडक्टसाठी सुटेबल आहे. ही व्हिडिओ पण काइंड ऑफ तशीच आहे. ह्याच्यात मी थोडेफार कलर्स ॲड केलेले आहेत आणि थोडेफार असे म्हणजे मला जे पर्सनली कलर्स आवडतात त्याचं मी काय करू शकते, तुम्ही मला प्लीज ते पण कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण नवीन आयडियाज येतील. तर त्याआधी मी तुम्हाला माझे नीडल्स आहेत त्याचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते. कलेक्शन म्हणजे जास्त नीडल्स नाही आहे, थोडेफार आहेत जे मी डेलीसाठी यूज करते. तर असे माझे नीडल्स आहेत आणि ह्याच्यापैकी मी 2-3 तरी डेलीसाठी यूज करते. आपल्या मेन व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर हे असे माझे थोडेसे कलर्स आहेत, थोडे आधीचे पण ह्याच्यात आहेत आणि आत्ताचे न्यूचे पण ह्याच्यात आहेत. हा ग्रीन कलर मोस्ट ऑफ दी मी पानं बनवायला यूज करते, कारण हा दिसायला पण खूप छान दिसतो. हा नवीनच ब्राऊन कलर मी माझ्या कलेक्शनमध्ये ॲड केलेला आहे. लाईट ब्राऊन कलर आहे, खूप सॉफ्ट आहे आणि बाय द वे मी याचं फ्लॉवर्स किंवा सॉफ्टर्स बनवायला मी याला यूज करू शकते. या ऑफ व्हाईट कलरसोबत हा ब्राऊन कलर खूप छान दिसतो आणि याचे फ्लॉवर्स किंवा कोस्टर पण खूप छान दिसतील आणि दुसरं काही बनवायला गेलं तर ते पण खूप छान दिसेल. हा अजून एक कलर लाईट पिंक कलर मी माझ्या ह्याच्यात ॲड केलेला आहे. याचे तोरण किंवा लोटस बनवायला जास्त यूज होतो, पण तुम्हाला जर नवीन काही बनवायचं असेल तर ते तुम्ही क्रोशिया क्लिप्स किंवा तुलिप फ्लॉवर्स बनवायला देखील हा यूज करू शकता. हा अजून एक नवीन कलर आहे. हा प्रॉपर ब्राऊन पण नाही आहे आणि प्रॉपर ऑरेंज पण नाही आहे, ह्याच्यामधलाच एक कलर आहे. या कलरचा उपयोग तुम्ही बॅग्स बनवायला यूज करू शकता, ज्याच्यामध्ये मल्टिपल कलर्स असतात. नंतर ऑफ व्हाईट कलरसोबत हा कलर पण खूप छान दिसेल. ह्याचे तुम्ही तोरण किंवा कोस्टर्स बनवू शकता मल्टिपल कलर्समध्ये. रिसेंटली मी नवीन यान ॲड केलेलं आहे, थोडे जाड आहेत, तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की मी कशासाठी यूज करू शकते. आणि ॲक्रेलिक यान आहे, कॉटन नाही आहे, तर मला कॉटन कुठे मिळेल ते पण सांगा. हा थोडा लाईट पिंक कलर आहे, पण कॅमेरामध्ये तो टोमॅटो कलर दिसतो. ह्याचा मी कॅप किंवा मफलर बनवायला यूज करू शकते. हा येलो कलर पण खूप भारी आहे, तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की मी ह्याचं काय करू शकते. दिसायला पण हा कलर खूप क्यूट दिसतो आहे. तर मित्रांनो, ह्या 2 कलर्सच्या तर मी प्रेमात पडलेली आहे. 2 कलर एवढे कोड आहेत. हे कलर्स मी ॲक्च्युली तुम्हाला सजेस्ट करेन की टुलिप फ्लॉवर्स किंवा लॅव्हेंडरसाठी हे 2 कलर बेस्ट आहेत. तुम्ही हे कलर्स नॉर्मली फ्लॉवर्स बनवायला देखील यूज करू शकता. हा पण एक नवीन कलर मी घेतला आहे. हा कलर मोस्ट ऑफ दी जे मोराचे पंख असतात त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला या कलरमध्ये अजून काही सुचत असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ओ माय गॉड, हा कलर पण खूप भारी आहे. हा ॲक्च्युली पेस्टल्स कलर मला खूप आवडतात आणि ऑफ व्हाईट कलर हा असा आहे की हा सगळा सोबतच जातो. ह्याचं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बकेट हॅट बनवू शकता बेबीजसाठी. खूप क्यूट कलर आहे हा. तर मित्रांनो, हा कलर पण खूप छान आहे. हा कलर मी बॅगसाठी यूज करू शकते, फ्लॉवरसाठी यूज करू शकते किंवा कोस्टरच्या बॉर्डरसाठी पण मी यूज करू शकते. ह्या कलरसोबत ऑफ व्हाईट कलर हा अतिशय छान दिसेल. जर तुम्ही बेबी गर्लसाठी काही बनवायचा विचार करत असाल, बेबी गर्लसाठी टॉप, तर हे 2 कलर खूप छान आहेत. तर असे माझे थोडेफार कलर्स आहेत जे मी यूज करते. तुम्हाला यापैकी कोणता कलर कॉम्बिनेशन आवडला ते मला सांगा, तसे मी पुढे व्हिडिओ करू शकते. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती हवे आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचसोबत जर तुम्हाला माझ्या ह्या बांगड्या आवडल्या असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि रिसेंटली मी नवीनच बुके किचन बनवला आहे, तो कसा आहे तुम्हाला सांगा.